चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने शिवसेना उभाठा, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि 2 अपक्ष उमेदवारांचे महत्त्व वाढले असून शिवसेना उभाठा व वंचित बहुजन आघाडी ही किंग मेकरच्या भूमिकेत आहे। त्यामुळे शिवसेना उभाठा व वंचित आघाडी आता राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। शुक्रवारी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला। यात काँग्रेसला मनपा निवडणुकीतील मित्रपक्षासह 30 जागा मिळाल्या, तर भाजपाला मित्रपक्षासह 24 जागा मिळाल्या आहे। काँग्रेसला पुन्हा 4 जागांचा पाठिंबा घ्यावा लागणार असल्याने काँग्रेसला शिवसेना उभाटाचे 6 व वंचित बहुजन आघाडीचे 2, MIMचे 1 व काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले अपक्ष उमेदवार नंदू नागरकर व प्रशांत दानव यांची मदत घ्यावी लागणार आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने 23 जागा मिळविल्या असून त्यांना सत्ता स्थापनेसाठी 11 जागांची गरज आहे। त्यासाठी भाजपाकडूनही पाठिंब्यासाठी शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व अपक्षांसोबत संपर्क करण्यात येत आहे। त्यामुळे महानगरपालिकेत सत्ता स्थापनेत कोण बाजी मारेल हे सध्या तरी अनिश्चित आहे। त्यामुळे शिवसेना उभाठा व वंचित बहुजन आघाडी कुणाला साथ देणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे।